नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापूर्वी तुम्ही माझ्या फेसबुक इंस्टाग्राम अकाउंटला बघितलं असेल, मी नवीन गाडी घेतलेली. ही गाडी घेण्यासाठी ज्यावेळेस मी अक्षय तृतीयेचा मुहूर्त होता त्या दिवशी टाटा शोरूमला गेलो. अक्षय तृतीयेचा मुहूर्त असल्यामुळे लोकांची लगबग होती नवीन गाडी खरेदी करण्यासाठी. लोक आनंदाने उत्साहाने ते गाडी खरेदी करण्यासाठी आले होते. परंतु त्या टाटा शोरूमच्या बाहेर काही तृतीयपंथी होते. लोकांनी नवीन गाडी खरेदी केली, त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांना काहीतरी द्यावं अशी त्यांची अपेक्षा असायची. पण त्यांची अपेक्षा इतकी अवस्था होती की लोक ते फुलफिल करू शकत नाहीयेत. लोकांना ते जोर जबरदस्ती करत होते. लोकांनी जर त्यांना पैसे दिले नाही तर ते लोकांना शिवीगाळ करत होते. मित्रांनो, जर तुमच्यासोबत जर असं होत असेल कुठे, तुम्ही नवीन गाडी खरेदी करायला गेलात किंवा लोकल ट्रेनमध्ये, ट्रॅफिक सिग्नल वरती किंवा कुठेही रस्त्यावरती तृतीयपंथी तुम्हाला जर जोर जबरदस्तीने तुमच्याकडनं पैसे वसूल करत असतील, पैसे दिले नाही म्हणून तुम्हाला तुमच्यावरती शिवीगाळ करत असतील, तर अशा तृतीयपंथावरती तुम्ही भारतीय न्याय संहितेचे कलम 296 नुसार गुन्हा दाखल करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो.